एक मिनिट चालू आहे। सर, आज सभागृह नेतेपदी तुमची निवड झालेली आहे। नवं पर्व महापालिकेत सुरू झालंय आणि तुम्ही सत्ता स्थापनेच्या वेळी म्हटलं होतं की हे सुवर्णयुग सुरू झालेलं आहे। मात्र आजच्या दिवशी जेव्हा प्रस्ताव आला मेट्रो पिलर अपघाताचा, त्यावेळेस आम्हाला बोलू दिलं नाही अशी विरोधी पक्षांची खरं यांची मागणी होती की आम्हाला या शोकप्रस्तावावर बोलायला हवं होतं। मात्र शब्दांचे खेळ केले आणि आम्हाला बोलू दिलं नाही असा आरोप आता विरोधी पक्षांकडून होत आहे। असं आहे की विरोधी पक्षांनी आरोप करावेत, ते त्यांचं काम आहे। सभागृहाचं कामकाज आज 4 समित्या, ज्या विशेष समित्या आहेत त्यांच्या सदस्यांची घोषणा आणि त्यानंतर काल जी परवा घटना घडलेली आहे त्या संदर्भातला एक शोक प्रस्ताव आम्ही पूर्ण करून आज सभागृहाचं कामकाज आम्ही संपवलं। असं आहे की विरोधकांनी आरोप करण्याच्या अगोदर त्यांनी हे लक्षात घ्यावं, एक तर आम्ही जे करणं अपेक्षित होतं ते आम्ही सर्व केलेलं आहे। त्या ठिकाणी ज्या काही यंत्रणांच्या मार्फत काम होतं आहे त्यांना जो काही दंड करणं म्हणा किंवा त्या संदर्भातील चौकशी करणं म्हणा, या सगळ्या गोष्टींची आम्ही सुरुवात केलेली आहे। आणि यापूर्वी देखील अशा काही घटना घडल्यानंतर त्या ठिकाणी शोक प्रस्ताव करणं हे आज ज्यांनी तुम्हाला हे सांगितलं ते सत्ताधारी असताना त्यांनी सुद्धा तेच केलेलं आहे। पण आम्ही या बाबतीत गांभीर आहोत, याबाबतची पूर्ण चौकशी केली जाईल आणि जी घटना घडलेली आहे ती दुर्दैवी आहे। या घटना मुंबई शहरात होऊ नये म्हणून जे जे आवश्यक आहे ते करण्याचा प्रयत्न यानंतर आम्ही करणार आहोत। सर, मात्र ज्यावेळेस सभागृहामध्ये गोंधळ बघायला मिळाला, यावेळी 50 खोकेसारख्या घोषणा दिल्या जातात, म्हणजे दोन्ही शिवसेनेचे जे नगरसेवक आहेत ते आपापसात भिडतात, कुठेतरी सभागृहाचं वातावरण यामुळे दूषित होतं का? याला कंट्रोल करण्यासाठी, या घोषणाबाजीला कंट्रोल करण्यासाठी काय करणार आहात? बघा, असं आहे की आज सभागृह नेता म्हणून ज्या वेळेला मी नवीन आज इनिंग सुरू झाली आणि मी सभागृहात होतो त्यावेळेला वास्तविक त्यांनी या घोषणा देण्याची काहीच आवश्यकता नव्हती। समितीच्या म्हणजे ज्या काही विशेष समित्या आहेत त्यांच्या सदस्यांची घोषणा सुरू होती आणि यावेळेला या घोषणा देण्याचा खरंच काही अर्थ नाही। आणि तुम्हाला माहिती असेल गत 2-3 दिवस संजय राऊत वर्सेस संदीप देशपांडे हा एपिसोड आपण सगळे बघत होता। माझा या निमित्ताने एकच प्रश्न आहे की प्रत्येक वेळेला दुसऱ्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना हिणवण्याचं लायसन्स कुणी यांना दिलंय का? 50 खोके बोलण्याचा यांना काय अधिकार आहे? ज्या वेळेला 2019 साली युती आमच्या सोबत शिवाजी पार्कवरती छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला अभिवादन करून आपण छत्रपती शिवाजी पार्कमध्ये सभा घेतली, त्यावेळेला बीकेसी मध्ये सभा घेतली, त्यावेळेला सर्वत्र ठिकाणी आपण माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली निवडणुका लढतोय आणि तेच मुख्यमंत्री होतील असं आपण हात उंचावून समोर बसलेल्या जनसमुदायाला जेव्हा आपण सांगितलं आणि त्यानंतर उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री होण्याची एवढी प्रचंड घाई झाली होती की ते काँग्रेसच्या वळचणीला जाऊन बसले। त्यावेळी किती खोक्यांचा सौदा झाला होता? आम्ही कधी याबाबत बोललो का? आमच्या दृष्टीने महत्वाचं आहे की ज्या हिंदुत्वाच्या आधारावर माननीय शिवसेना प्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरेजी आणि प्रमोद महाजनजी यांनी जी महाराष्ट्रात हिंदुत्वाची युती केली होती त्या विचारावर आम्ही चाललो होतो। तुम्ही थेट काँग्रेसच्या वळचणीला बसलात, त्यावेळी आम्ही कोणी आरोप केला का तुम्ही किती खोके घेतले म्हणून? तर मला असं वाटतं सभागृहामध्ये आणि विरोधी पक्षनेत्यांनी परवाही असं सांगितलं की 4 महापौर या ठिकाणी आले। 4 माजी महापौरांना कळलं नाही की सभागृहामध्ये कुठल्या विषयावरती काय वाक्य बोलावं? म्हणजे तुम्ही ज्या वेळेला माजी महापौरांचा विषय काढता त्यावेळेला ही सुद्धा एक आचारसंहिता आहे ना की सभागृहामध्ये समोर तृष्णा विश्वासरावजी होत्या, यामिनी जाधव होत्या, आमच्या बाजूला प्रभाकर शिंदे होते, राखी जाधव होत्या, 4-4, 5-5 टर्म निवडून आलेले नगरसेवक समोर बसलेले होते आणि तुम्ही 4 माजी महापौरांचा वारंवार उल्लेख करता आणि त्यावेळेला तुम्ही अशा घोषणा देता, हे चुकीचं आहे। सभागृहाची एक आचारसंहिता आहे। सभागृहामध्ये गोंधळ घालण्यासाठी तुम्ही आलेलात हे तुम्हाला मुंबईकरांना दाखवायचं असेल तर तुम्हाला शुभेच्छा देतो आणि मी यापूर्वी देखील स्पष्ट केलेलं आहे। 2 गोष्टी आज स्पष्ट करतो। एक तर आम्ही या सभागृहामध्ये काही सत्ताधारी म्हणून आलेलो नाही आहोत, आम्ही जनतेची सेवा करण्यासाठी आलोय आणि सेवेची संधी म्हणून आम्ही याच्याकडे बघतो। दुसरी बाब, आम्ही सभागृहाचं कामकाज चालवणार। नीट आठवा किशोरीताई, तुम्ही याच सभागृहात होतात, मी सुद्धा होतो।
महाडेश्वर सर किती वेळा आले हे जर आपण माहिती काढली तर उत्तर देणं मुश्किल होईल. 3:30 वाजता सभागृह सुरू व्हायचं, 5:30 वाजता आपण सभागृह पूर्ण करून कामकाज आटपून आपण निघून जायचो. नगरसेवक हात वर करत राहायचे, परंतु आपण कधी कोणाला बोलायची संधी दिली नाही. हरकतीचे मुद्दे यायचे, सभा तहकुबीचे मुद्दे आलेले आहेत. आपण काय केलं त्यावेळेला? पण आम्ही स्पष्ट केलेलं आहे, आम्ही सभागृहाचं कामकाज वेळेवरती सुरू करणार. आज देखील महापौर या वेळेवरती सभागृहात आल्या, वेळेनुसार जो अजेंडा होता तो आम्ही पूर्ण केला. यानंतर सुद्धा सभागृहामध्ये वेळेची शिस्त पाळली जाईल. सभागृहाचं कुठलंही कामकाज टाळण्याचा विषय येत नाही. नवीन नगरसेवक जे निवडून आले, ज्या ज्या नगरसेवकांना आपल्या प्रभागातले प्रश्न मांडायचे असतील त्या सर्वांना संधी देण्याचं आम्ही नक्की केलेलं आहे. आम्ही मुंबईकरांना उत्तर द्यायला बांधील आहोत. रोज सकाळी जी 9 वाजता अमर भूपाळी होते रडण्याची, आम्ही त्याला उत्तर द्यायला बांधील आहोत. ज्या मुंबईकरांनी आम्हाला संधी दिली त्यांची सेवा करण्यासाठी आम्ही बांधील आहोत, ते आम्ही काम करणार. ज्या प्रकारे आता महाराष्ट्रातल्या विधानसभेमध्ये असेल, परिषदेमध्ये असेल, विरोधी पक्षनेता नाही आहे, त्या धर्तीवरती विरोधकांना बोलू दिलं जातं, तसाच प्रयत्न महापालिकेमध्ये होता, असं सुद्धा विरोधी पक्षनेत्यांना. आज महापालिकेची सुरुवात झाली आहे, त्यामुळे आजच्या एका दिवसाच्या आणि 1-1.5 तासाच्या कामकाजाच्या आधारावरती कोणी मूल्यमापन करू नये. आपण विरोधी पक्षनेत्यांची नेमणूक केली, किमान त्यांची नेमणूक झाल्यानंतर आम्ही बाकं वाजून त्यांचं अभिनंदन केलं. छत्रपती शिवाजी महाराजांच्या घोषणा दिल्यानंतर कोणी दिल्या हे आम्ही पाहिलं नाही, आम्ही त्याला प्रतिसाद दिला. आणि नीट आठवा, महापौरांची निवड होत असताना छत्रपती शिवाजी महाराजांच्या घोषणा झाल्यानंतर समोर काय जी अवस्था होती हे तुम्ही पाहिलेलं आहे. मला असं वाटतं आजच्या 1 तासाच्या कामकाजावरती कुणी या सगळे गणित मांडू नये. विरोधी पक्षाला बोलायला सभागृहाचं कामकाज कुठे सुरू झालंय, बरंच काम आहे तुमच्याकडे आणि मी शुभेच्छाही देतो. बघा, असं आहे, विरोधी पक्षाला कुठेही दाबण्याचा आमचा प्रयत्न नाही आणि मी मनपूर्वक तुमच्या माध्यमातून शुभेच्छा देतो. याचं कारण पुढची अनेक वर्ष आपल्याला तिथेच बसायचं आहे. आम्ही इथे बसणार आहोत, तुम्ही तिकडे बसणार आहात, त्यामुळे तुमचं म्हणणं आम्ही शांतपणे ऐकून घेणार आहोत. त्यामुळे तुम्हाला शुभेच्छाही देत असताना तुम्हाला पूर्ण बोलण्याची संधी देणार, कारण आम्हाला याची पूर्ण कल्पना आहे. तर तुम्ही सकारात्मक काहीच बोलणार नाही, तर तुम्हाला सवयच नाहीये. आम्ही सकारात्मक बोलणार, मुंबईकरांसाठी काय काय करतो ते बोलणार आणि हे बोलत असताना गेल्या 25 वर्षामध्ये या मुंबई महापालिकेत काय काय घडलं, त्यावेळेला तुमची भूमिका काय होती हे स्पष्ट करण्यासाठी, ती उत्तरं मुंबईकरांना देण्यासाठी तुम्हाला बोलावंच लागणार आहे. त्यामुळे आम्ही तुम्हाला पूर्ण बोलण्याची संधी देणार, अजिबात थांबवणार नाही. तुम्ही चार महापौरांचा उल्लेख करताय, नक्की काय आहे त्याच्यामध्ये? कारण तुम्ही म्हणताय की 4 माजी महापौर समोर आहेत, तुमच्याकडे देखील अनेक अनुभवी नगरसेवक तुमच्या सत्ताधारी पक्षामध्ये आहेत, नक्की ते उल्लेख करताय वारंवार, नक्की काय त्याचं? त्यांनी परवा त्याचा उल्लेख केला की इथे 4 माजी महापौर बसलेले आहेत. माझा सर्वांना आदर आहे. या महापालिकेची एक परंपरा आहे. माजी महापौर असतील, ज्येष्ठ सदस्य असतील, यांच्या बाबतीत इथे एक अलिखित काही नियम आहेत, रूढी आहेत, परंपरा आहेत आणि आम्ही देखील ते पूर्ण पाळणार. याबाबत काही वाद नाही आहे, आम्ही त्याचं पूर्ण पालन करू. पण ज्या वेळेला तुम्ही 4 माजी महापौर आणि आसन व्यवस्थेच्या बाबतीत तुम्ही पहिल्या दिवशीची वाक्य उच्चारलीत, मग ज्या वेळेला मागच्या बाजूने गोंधळ घातला जातो त्यावेळेला या 4 महापौरांनी त्यांना थांबवण्याची गरज नाही का? की बाबा हे महापालिकेचे नियम आहेत, आपण गेली अनेक वर्ष सत्ताधारी होतो, त्यावेळेला आपण हे नियम समोर सांगत होतो. आज तर आम्ही तर शांत बसलो होतो, आम्हाला कामकाज पूर्ण करायचं होतं. त्यावेळेला आपण नवीन निवडून आलेल्या नगरसेवकांना काही गोष्टी समजून सांगणं हे ज्येष्ठांचं काम आहे. परंतु त्यावेळेला ज्येष्ठ मुख गिळून गप्प बसले होते. अर्थात त्यांची अडचण वेगळी आहे. त्या विरोधी पक्षामध्ये, विशेषतः उबाठामध्ये पहिल्या रांगेत कुणी बसावं ह्यावरतीच त्यांच्यात एकमत नाहीये. पहिल्या रांगेत कुणी बसावं, विरोधी पक्षनेता झाल्यानंतर मग सवितांमध्ये कुणी जावं, हा जो काही विरोधाभास आहे तो आज सुद्धा दिसत होता. त्यामुळे आमच्या लक्षात आलं आणि मी जे वाक्य म्हणालो, 4 माजी महापौर, माझी विनंती आहे 4 माजी महापौरांनी सभागृहाचं कामकाज ठीक पद्धतीने चालावं यासाठी आपली भूमिका वठवली पाहिजे, एवढंच आमचं म्हणणं आहे. जे गटनेते असतात ते पहिल्या रांगेत एका बाकावरती इतकी वर्ष बघण्याची सवय आहे मुंबईकरांना. मात्र आज काही वेगळं चित्र आहे का आणि यानंतरच्या सभागृहामध्ये वेगळं चित्र बघायला मिळणार का? आज महापौरांनी उल्लेख केला. परवा हा विषय गटनेत्यांच्या बैठकीत झाल्यानंतर मी सुरुवातीलाच हा विषय मांडला होता
आणि मी सांगतानाही सांगितलं की या सभागृहाची परंपरा, या वास्तूला हेरिटेज दर्जा आहे, त्याला धक्का न लावता आपण या सभागृहात काही रचना थोडीफार इकडे तिकडे बदल करून आसन व्यवस्था बदलू शकतो का, तर त्या दृष्टीने प्रयत्न करा म्हणून त्या दिवशी मी प्रस्तावही मांडला. आम्ही सभागृहात गेल्यानंतर त्या ठिकाणी आधुनिक व्यवस्था आवाजाची आपण करता येऊ शकते का, माईक व्यवस्था बदलता येऊ शकते का, म्हणून देखील मी त्या दिवशी हा विषय मांडला. विरोधी पक्षनेत्यांनी ज्या वेळेला सांगितलं त्यावेळेला त्यांचं म्हणणं मान्य करून सभागृहाची जी शिस्त आणि परंपरा आहे की पहिल्या रांगेमध्ये विशेष समित्यांचे अध्यक्ष बसतात आणि त्यांच्या समोर विरोधी पक्ष नेते आणि जे काही आता विरोधी पक्षामध्ये पक्ष आहेत त्यांचे गटनेते पहिल्या रांगेत बसावेत, म्हणून मी त्या दिवशी आग्रह देखील केला आणि स्वतः विरोधी पक्षनेता किशोरीताई पेडणेकरांनी त्याला संमती देखील दर्शवली. आणि मी काही गोष्टी हेही म्हणालो की ज्या गोष्टी या सभागृहामध्ये आजवरती पाळल्या गेल्या त्याला आम्ही सुद्धा बंधनकारक आहोत पाळण्यासाठी. आम्ही सत्ताधारी असलो किंवा आम्ही या वाकांवर बसलो तरी देखील आम्ही काही वेगळे नाही आहोत. जे नियम आहेत ते अलिखित नियम हे पाळण्याची आमची तयारी आणि आम्ही ते करणारही आहोत. परंतु आज मी जेव्हा माझ्या लक्षात आलं की मनसेचे गटनेते किल्लेदार असतील, अशरफ आझमी असतील, यांना त्यांनी पुढे बसायला जागा दिली नाही. त्यामुळे आम्ही आमची भूमिका पार पाडली. त्यांनी जे सांगितलं होतं की आम्ही या वाकांवरती बसू, डाव्या बाजूला बसू, अपेक्षा आहे की डाव्या बाजूला बसत असताना त्या डाव्या विचारसरणीकडे झुकणार नाही, सभागृहामध्ये अशी अवस्था येऊ नये त्यांच्यावरती. त्यांनी जे सांगितलं आम्ही मान्य केलं. पण आज माझ्या लक्षात आलं की MIMचे गटनेते असतील, मनसेचे गटनेते असतील आणि अशरफ आझमी या मंडळींना शेवटी मागे बसावं लागलं. आम्ही आमची भूमिका पार पाडली. काय करायचा विरोधी पक्षाचा त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे आणि आमची भूमिका ही सहकार्याची आहे. त्यांनी पुढे बसलं पाहिजे. सभागृहाच्या कामकाजात विरोधी पक्ष म्हणून त्यांनी भूमिका पार पाडावी एवढीच आमची इच्छा आहे. एक मिनट, अमित साटम मुंबई महापौर ने अगर इलीगल बांग्लादेशी का विषय लाया ही है जो कि BMC का नहीं है, तो हर महीने सभागृह के पहले दिन कितने बांग्लादेशी मुंबई से निकाले गए, क्या कार्रवाई की गई, इसका आराखड़ा दिया? मैं एक बात को स्पष्ट कर देना चाहता हूँ, ना तो ये मुंबई महापालिका उबाठा के एजेंडा पे चलेगी और ना ही रोज सुबह 9 बजे जो एक अमर भूपाली महाराष्ट्र में होती है रोने की, संजय राउत जी, और अब दूसरी भूपाली शुरू होगी, उनके जवाब देने के लिए हमें बाध्यता नहीं है. हमारा काम जो हमें करना है हम उसके लिए इस मुंबई महापालिका में आए हैं. हमने बांग्लादेशियों का विषय इसलिए निकाला है कि इस मुंबई में अवैध तरीके से नए झोपड़े बनाए जा रहे हैं, उन्हें गलत तरीके से बर्थ सर्टिफिकेट दिए जा रहे हैं. यदि विरोधी पक्ष नेता को ये बात समझ में नहीं आती तो वो उनका दुर्भाग्य है और मैं ये स्पष्ट कर देता हूँ, हम उनके एजेंडे पर काम करने के लिए यहाँ पर आए नहीं है. हम मुंबई करो के लिए बाध्य है, हम उनके लिए काम करने के लिए यहाँ पर आए हैं. अब्दुल सत्तार जी के विषय पर उन्होंने कहा है कि जब महायुति की सरकार बनानी थी तो अब्दुल सत्तार के बिना अब वो मंदिर जा रहे हैं तो भाजपा उनकी आलोचना कर रही है. ऐसा है, उबाटा अपना काम करे, हम हमारा काम करेंगे. अब्दुल सत्तार जी क्या थे क्या नहीं, उद्धव ठाकरे जी के बंगलों पर अब्दुल सत्तार जी आते थे तभी की बात हम निकाले क्या? ऐसा है, मुझे लगता है कि चारों तरफ से घिरने की बात जो अवस्था होती है वो आज उनकी हो चुकी है. जो इस समय महाराष्ट्र में चल रहा है, जो उबाटा और कांग्रेस की युति या अलायंस होने के बाद जो उनके आपस में मतभेद है वो हम देख रहे हैं. आज टीपू सुल्तान का विषय शुरू है. क्या इस बात पर उबाटा की ओर से कोई बयान आया है क्या? तो उनकी तरफ से बयान देने का काम कौन कर रहा है? जिन्हें इस विषय की पूरी जानकारी नहीं है वो करे. मुझे लगता है ये विषय जहां पर है वहां पर चले. हम मुंबई महापालिका की बात कर रहे हैं तो मैं स्पष्ट कर देता हूं, अवैध बांग्लादेशियों को मुंबई महापालिका में इसके बाद कोई बोगस प्रमाण पत्र नहीं मिलेगा. जो मदद करेंगे उन अधिकारियों को घर पर जाना होगा. मुंबई के रास्तों पर अवैध बांग्लादेशी यहाँ पर कोई भी धंधा नहीं करेंगे. हम यहाँ पर काम करने वाले गरीब अपना जो पेट भरते हैं हम उनके खिलाफ कतई नहीं है, कतई नहीं है. जो अपना पेट भरता है हम उसके समर्थन में खड़े रहेंगे. लेकिन जिस तरीके से मुंबई के रास्तों पर गलत तरीके से इन अवैध बांग्लादेशियों की ओर से जमीन हड़पने का या फुटपाथ हड़पने का जो काम चल रहा है ये अलग तरीके का लैंड जिहाद है. एक झोपड़े बनाने का लैंड जिहाद है, सरकारी जमीन हड़पने का लैंड जिहाद है, तो ये तीसरा लैंड जिहाद मुंबई के फुटपाथ कवर करने का है. हम उसके खिलाफ है. जो गरीब व्यक्ति इस मुंबई में रहता है, जिसका ताल्लुक और जिसका जन्म यहाँ पर हुआ है, हम उसके खिलाफ नहीं है. हम उसके साथ खड़े रहेंगे. उसका पेट भरना चाहिए, रास्ते खुले होने चाहिए, लेकिन हमारा
विरोध इन अवैध बांग्लादेशियों को है। धन्यवाद. सर, हे मराठीत सांगा की मुंबईमध्ये लँड घ्याट कसा सुरू आहे आणि या लँड घ्याटच्या विरोधात आता भाजप आपला पक्ष महापालिका नेमकी काय भूमिका घेते? बघा, मुंबई शहरामध्ये मोकळ्या जमिनीवर मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण करण्याचं काम सुरू आहे आणि पद्धतशीरपणे केलं जातं. आणि मी जबाबदारीने सांगतो, आत्ता याचे आकडे सॅटेलाइट मॅपवरती जर तुम्ही बघितले तर 2004 साली काय होतं, 2010 साली काय होतं, 15 मध्ये, 20 मध्ये आणि आत्ता. आणि तुम्हाला मी ठरवून सांगतो की मुंबई शहरामध्ये अतिशय पद्धतशीरपणे सरकारी जमिनी लाटण्याचं काम सुरू आहे आणि आम्ही याचा विरोधात कारवाई करू. जिथे जमीन शासनाची आहे, ज्या जमिनी मोकळ्या आहेत त्या लाटण्याचा अवैध पद्धतीनं प्रयत्न होतो, त्याविरुद्ध आमच्याकडनं कारवाई केली जाईल आणि तुम्हाला येणाऱ्या पुढच्या काळात ती नक्की दिसेल. सर, याला जोडून एक प्रश्न असा आहे की दादर आहे, परळ आहे, लालबाग आहे किंवा ज्या ठिकाणी मराठी वस्ती आहे त्या ठिकाणी अशा प्रकारची कारवाई होते, मात्र दक्षिण मुंबईसारख्या बऱ्याच ठिकाणी अशा प्रकारची कारवाई होते असं सुद्धा आहे. असा आरोप कुणी केला? विरोधकांच्या प्रत्येक प्रश्नाला त्यांना जे सोयीचं वाटतं उत्तर द्यायला आम्ही बांधलेलं नाही. आम्ही जिथे आवश्यक आहे, आज मालाडमध्ये जर गेला तर लोढा साहेबांनी स्वतः इनिशिएटिव्ह घेऊन शेकडोनी एकर जमीन मुक्त केली. तिथे विरोधकांना काही दिसत नाही का? असं आहे की मला असं वाटतं भावनिक मुद्दे त्यांनी उपस्थित करावं, त्याची उत्तरं त्यांनीच द्यावी. आम्ही मुंबईकरांच्या प्रश्नासाठी उत्तर द्यायला इथे बांधलेलं आहोत. की जेम पोर्टलचा वापर आता भ्रष्टाचार रोखण्यासाठी करायला हवा, तर कशा पद्धतीने ही कार्यवाही केली जाणार आहे? आणि किशोर पेडणेकरांचं म्हणणं आहे की मग PM फंड पासूनच या पोर्टलचा वापर करायला काय हरकत आहे? किशोरीताई, जर महापालिकेमध्ये काही वस्तू पोर्टलवरून खरेदी करून जर का मुंबई महापालिकेचे काही पैसे वाचत असतील तर तुम्हाला राग काय येतोय? काही जणांनी काही वर्षानुवर्षी इथे जो सप्लाय केलेला आहे त्यांचं हित जपण्याचं कोण कारस्थान करतंय? अहो, इथं सुरुवात आहे ना. आणि हे पैसे जे वाचणार आहेत ते मुंबईकरांचे वाचणार आहेत. किशोरीताई, तुम्हाला राग यायचं काय कारण? उलट तुम्ही खुश झालं पाहिजे. आमचा जो अजेंडा होता की भ्रष्टाचार मुक्त मुंबई महापालिका देणार, त्यातलं पहिलं पाऊल आहे. मध्यस्थ न करता जर मुंबई महापालिकेला वस्तू देणारी जर स्वतःहून पुढे येत असतील आणि त्यातून जर का मुंबई महापालिकेचे काही कोट्यावधी रुपये वाचणार असतील तर चांगलं आहे का वाईट आहे? आम्ही जे सांगितलं ना, आम्ही त्याची सुरुवात केली. आणि मला वाटतं किशोरीताई, अहो तुम्ही मुंबई महापालिकेच्या विरोधी पक्षनेत्या आहात, तुम्ही त्याची सुरुवात तर करा. अहो होला हो तर म्हणा. केवळ नकारात्मक भूमिका घेऊन किती दिवस तुम्ही चालणार आहात? ही तर सुरुवात आहे किशोरीताई. तयार राहा, पुढे होतंय काय काय एक एक बघा तुम्ही. विरोधी पक्ष नेता